जी माळ इंद्राला दुर्वास ऋषीने दिली होती तीच माळ त्याने गजेंद्राच्या सोंडेवर टाकली आणि जशी ती माळ त्या हत्तीच्या मस्तकावर पडली तसंच त्या हत्तीला एक विशिष्ट प्रकारचा संचार शरीरामध्ये झाला आणि अंबारीत बसलेला तो इंद्र त्याला खाली पाडून टाकला आणि तो अंबारी पाडून दिल्यावर तो गजेंद्र जंगलामध्ये गेला आणि लगेच त्याचे भाऊबंद गोळा झाले। त्या जंगलाचा तो राजा झाला होता। त्या जंगलातल्या सगळ्या पशु पक्षाला तो पूज्य झाला होता म्हणून त्याच्या मागे सगळे बसत होते आणि त्याचं सगळे जण ऐकत होते, त्याचं सगळे जण दर्शन घेत होते। तो सर्व पूज्य झाला होता। हा आशीर्वाद कोणाचा आहे? माझ्या नारायणाचा आहे, हे ध्यानात ठेवा। आणि नारायणाचा त्याला आशीर्वाद भेटला होता म्हणून महादेवाने नंदी महाराजाला तेच मस्तक कापून आणायचं सांगितलं होतं आणि ते मस्तक कापून आणल्यावर तेच ह्या गणाला बसवलं होतं। आता याला सुंदर असं मानवी शरीर प्राप्त झालेलं होतं पण आता थोडं विद्रूप शरीर प्राप्त झालं। शरीर आहे माणसाचं खाली पण डोकं कशाचं आहे? हत्तीचं बसलेलं आहे। कसं दिसत असेल त्यावेळेस? एक आईला ते बघवल्या गेलं नाही। माता पार्वतीने विचार केला माझ्या बाळाला असं विद्रूप रूप त्या ठिकाणी प्राप्त झालं, हे कशामुळे झालंय? तर भगवान शंकरामुळे झालं। भगवान शंकराला बोलवून घेतलं आणि सांगितलं तुम्ही ह्या बालकाला हत्तीचं मस्तक बसवलेलं आहे पण याचं हे विद्रूप रूप बघितलं तर लोक याची चेष्टा करतील, देव लोक याला मानणार नाही, सगळीकडे याची चर्चा होईल म्हणून माझ्या मुलाचा आदर या जगामध्ये राहिला पाहिजे, माझा मुलगा सर्व पूज्य झाला पाहिजे आणि माझ्या मुलाला मानवापासून तर देवापर्यंत सगळ्यांनी सर्व वर्ण आश्रमातल्या लोकांनी माझ्या बालकाला तितकंच मानलं पाहिजे जितकं तुम्हाला मानतात। बाबाने सांगितलं याची व्यवस्था मी पहिलेच केलेली आहे पण तुझ्यासाठी मी ह्या बाळाला सर्वांना पूज्य होईल, सर्व याचे आदर करतील म्हणून एक सुंदर मीटिंग बाबाने बोलवली। सगळ्या देवलोकाला गणाला बोलवलं, सगळे शिवगण तिथं आले आणि बाबाने सांगितलं तुम्ही सगळ्या शिवगणाचा अधिपती, तुमच्या सगळ्यांचा मालक हा माझा लहाना बालक असल, हा तुम्हा गणाचा पती होईल। पती म्हणजे मालक, तुम्हा सर्वांचा पती होईल म्हणून याचं शुभ नाम मी आज करतो। बोल गणपती भगवान की जय। बाबाच्या लहान्या मुलाचं नाव पडलेलं आहे गणपती। हा सर्व विघ्नाचा नाश करणारा विघ्नराज होईल आणि जो याची पूजा करल त्याचे सगळे कार्य सिद्ध होतील म्हणून याचं तिसरं नाव असेल सिद्धिविनायक। असं सुंदर त्या बालकाचं नाव झालं आणि शिवगणापासून तर देवलोकापर्यंत सर्वांनी त्या गणपतीचं पूजन केलं। सगळ्यांनी आपापले वस्तू आणून त्याला अर्पण केली, त्याची पूजा केली आणि सुंदर असणारा त्या पार्वती मातेच्या बाळाला सर्व पूज्य होण्याचा मान मिळाला आणि तो बालक तेव्हापासून विघ्न राजेंद्र झाला। तेव्हापासून त्याची सगळेजण पूजा करतात म्हणून तर म्हणतात गणानाम तोम गणपती, त्याचं नाव आहे। आणि नारद पुराणामध्ये गणपती बाप्पाचे 8 नाव आहेत। किती नाव आहेत? 8 नाव। ते 8 नाव जर का विद्यार्थ्याने रोज सकाळी स्नान झाल्याच्या नंतर मुलाला ह्या 8 नावाचा उच्चार करायला लावायचा आणि शास्त्रामध्ये असं सांगितलं जोपर्यंत आई वडील असतात तोपर्यंत मुलाने कुमार वयात येईपर्यंत जास्त उपासना करायची नाही, जास्त उपवास करायचे नाही। जोपर्यंत विद्यार्थी काळ आहे, जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत 2च देवाची उपासना जास्त करायची। त्याच्यामध्ये पहिले आहे गणपती बाप्पा आणि महिन्याला त्यांची चतुर्थी येत असते। त्या चतुर्थीचा उपवास विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात करावा आणि रोज गणपती बाप्पाला त्या ठिकाणी दुर्वा अर्पण करावी, लाल फूल अर्पण करावं आणि ह्या 8 नामाचा उच्चार करावा।
प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्र ते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण ते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन. देव नावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धीधर. विद्यार्थ्याला मिळे विद्या, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे मोक्ष, धनार्थ्याला मिळे धन. ज्याची जी कामना असेल त्या कामना घेऊन जर का गणपती बाप्पाची पूजा केले तर त्या ठिकाणी गणपती बाप्पा त्याच्यावर लवकर प्रसन्न होत असतात. पंचायतन देवतामध्ये गणपती बाप्पाला समावेश करून घेतला आणि 5 मुख्य देवामध्ये गणपती सुद्धा एक आपल्या हिंदू धर्माचं आदिदैवत त्या ठिकाणी सांगितलं. भाद्रपद वद्य चतुर्थीया चंद्रोदयानंतर गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे. म्हणून भाद्रपद महिन्यामध्ये सुंदर आपण गणेश चतुर्थी साजरी करतो. 10 दिवस गणपती बाप्पाचा उत्सव करतो. आणि तुम्हाला एक सांगू का, ह्या घरामध्ये सगळ्यात जास्त उत्सव देवामध्ये जर का कोणाचे असतील तर ह्या घराचेच आहेत. कोणाचे? माझ्या बाबाच्या. 1 महिना कोणाचा उत्सव चालतो श्रावण महिन्यात? महादेवाचा. जे कधीच 12 महिने भक्ती करते ते महिनाभर का होईना पण देवाच्या दर्शनाला जाते. जे कधीच कोण्या देवाचा उपवास धरत नाही ते 4 सोमवार का होईना उपवास करतेच. 1 महिना माझ्या बाबाकडे 9 दिवस नवरात्र कोणाचा उत्सव? जगदंबेचा होतो. आणि 10 दिवस उत्सव लहान्यामुळे सगळं इकडंच आहे. बाकीच्या देवाकडे काहीच नाही विचारायकडे. असं बाकीच्या देवाला आहे मान पण 1-1 दिवसाचा आहे, कोणाला 2 दिवसाचं, जास्त नाहीये. पण इकडे जास्त वेळ आहे. महिना आहे, 9 दिवस आहे, 10 दिवस आहे. सुंदर अशा माझ्या पार्वती मातेचं बाळ सजलं आणि पार्वती मातेच्या जीवाला इतका आनंद निर्माण झाला. आणि पार्वती मातेच्या सगळ्यात आवडीचं बाळ म्हणजे गणपती आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, पार्वती मातेची लवकर कृपा प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याने गणपतीची आराधना करावी. कारण की जगदंबा ही माया आहे आणि माया लवकर कोणालाच प्रसन्न होत नाही. ती माया म्हणजे फसवती पण देवापर्यंत जाऊन देत नाही. पण जो गणपतीची सेवा करतो, गणपतीची पूजा करतो का, त्याच्यावर मायेचा कधीच प्रभाव पडत नाही. त्याला लवकर इष्टसिद्धी त्याची प्राप्त होत असते. कारण की वात्सल्य भाव गणपती बद्दल असल्यामुळे गणपतीच्या भक्तावर मायेचा जास्त प्रभाव पडत नाही. असं सुंदर वर्णन शिवपुराणामध्ये केलं. आणि सुंदर असा बालक माता पार्वतीला प्राप्त झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि सगळे शिवगण त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माता पार्वतीच्या बाळाचा जन्म उत्सव सगळ्या कैलासामध्ये गणाने केलेला आहे. तोच उत्सव आपणही साजरा करू. सुंदर असं गणपती बाप्पांचं भजन घेऊया आणि पुढे आपण लग्नाकडे प्रस्थान करूया. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, नवरत्नांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज तरर झाला, ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. कसाचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला.
बाप्पा, गणपती बाप्पा. सुंदर असं गणपती बाप्पाचं पूजन झालं. गणपती बाप्पाला सर्वत्र पूजेचा मान भेटला आणि 12 वर्षाचं सुंदर असं तप करून कुमार कार्तिकेय परत आपल्या शिवलोकामध्ये आलेले आहेत. आणि कार्तिक स्वामीला गणपती बाप्पाला दोघांना घेऊन दोघ जण सानंद त्या ठिकाणी कैलास पर्वतावर राहत आहे. सुंदर असा प्रपंच माझ्या बाबाचा आहे. सानंद सदनम सुताच्च सुदीय कांतामृतू भाषिणी. प्रपंच कसा असावा हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलं. नोट करून घ्या. घर स्वच्छ असावं आणि पवित्र असावं. घरासमोर चिखल नसावा, घरासमोर उकिरडा नसावा, घरासमोर घाण नसावी. कारण की आपल्या एक म्हण आहे हिंदू धर्मामध्ये, घराची कळा अंगण सांगतो. ज्याचं अंगण जितकं स्वच्छ पवित्र तितकं त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होत असते, लक्ष्मी धाव घेत असते. म्हणून सानंद सदनम सुताच्च सुदीय. का मुलगा एकच असावा पण बुद्धिमान असावा, एकच असावा पण बुद्धिमान असावा. कांता मृदू भाषिणी. बायको गोड बोलणारी असावी, भांडणारी नसावी. इकडे लय आनंद झाला बर का. बरं झालं सांगा सांगा म्हणले जरा. आमच्या घरची इथंच बसलेली आहे. माणूस दिवसभर काम करून घरी जातं तर गेलं की इथं लगेच रामायण सुरू होतं. हे नाही आणलं ते नाही आणलं, हे सांगितलं केलं नाही, ते सांगितलं केलं नाही. घरी गेलं की काही महिला पुरुष मंडळी घरी आले पतिदेव तर त्यांचं कधी चांगलं 2 शब्दाने स्वागत करणार. आंबट चिंबट तोंड करून बसतील. आणि बिचाऱ्याने आल्या आल्या थकून आला, पाणी मागितलं ना, जा प्या तुमच्या हातानेच घेऊन. आणि येताना मला एक गिलास घेऊन या पुढे येताना. नवऱ्याला काम सांगते पण त्या करायच्या. कांता मृदू भाषिणी. मित्र चांगले असावे आणि थोडेच असावे, लय मोठे मित्र नाही. तुम्ही बघा, ज्या मुलाला जास्त मित्र आहे, ज्या माणसाला जास्त मित्र आहे त्याच्या संसारात लक्ष कमी आहे. त्या माणसाच्या संसारामध्ये कधीच बरकत येत नाही. थोडे असावे पण चांगले असावे. रोडपती नसावे, करोडपती बनविणारे पाहिजे. सन्मित्र असावे आणि सधन असावे, धर्मान मित्र असावे. नाहीतर ते कंगालपती आणि त्याच्या संगतीला हे गेलं करोडपती, त्याला कवा कंगाल करील सांगता येत नाही. म्हणून जास्त मित्र सोबत ठेवत जाऊ नका. सन्मित्र सधनम रतीशच्या आज्ञा परा सेवका. पुरुषाचं प्रेम फक्त आपल्या पत्नीवरच पाहिजे. माझी पत्नी स्वतः जगातल्या जितक्या स्त्रिया आहे एकतर माझ्या आईसारख्या आहेत, एकतर माझ्या बहिणीसारख्या आहेत, आणि तरुण असतील तर माझ्या मुलीसारख्या आहेत. ही भावना ठेवून जीवन जगणारा गृहस्थी असला पाहिजे. रती च्या आज्ञापरा सेवका. जे काही सेवक घरात असतील ते सगळे कसे असावे, आज्ञाधारक असावे आणि स्वामी निष्ठ असावे. स्वामीचं एक देव म्हणून सेवा करणारे असावे. त्याच्यानंतर सांगितलं घरामध्ये रोज मिष्टान्न व्हायला पाहिजे. मिष्टान्नम पानम ग्रहे. आता नाही खाऊन तर शुगर झाल्यात लोकांना, तर रोज जर का गोड खाल्लं तर जगायची पंचायत येईल की नाही. पण याचा अर्थ काय आहे? तात्पर्यम पकितव्यम. याचा तात्पर्य अर्थ असा आहे की रोज घरामध्ये एक टाइमाचं संध्याकाळचं जेवण परिवाराने एकत्र बसून जेवण केलं पाहिजे. आपले मुलं घरी येऊन द्यावे, पती घरी येऊन द्यावे आणि सगळ्यांनी एकत्र बसून जेवण करायचं. याला म्हणतात रोजचं गोड जेवण. नाही तर घरात बनवले गुलाबजामुन, घरात बनवलेली रसोईमध्ये बनवलेली खीरपुरी